चिखलदरा तालुक्यातील जांभलियार या गावात घरोघरी सर्दी, ताप, खोकला, उलट्यांचे रुग्ण वाढल्यामुळे मागील 10 दिवसात 9 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे। तरीही आरोग्य यंत्रणा मात्र मुंग गिळून बसली असून टेंभुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध साठा भरपूर आहे। टेंभुसोंडा प्राथमिक आरोग्य यंत्रणा सतर्क असून इथे औषध साठा भरपूर आहे व ज्या औषधी त्यांच्या जवळ नाही त्या औषधी ग्रामपंचायतीकडून बाहेरून आणून पुरवठा केला जात आहे। आरोग्य केंद्राअंतर्गत 40 गावाचा समावेश आहे। 30 ते 32 हजार आदिवासी लोकसंख्येचा डोलारा या आरोग्य केंद्राच्या भरवशावर असून आरोग्य केंद्राची ओपीडी दररोज 200 ते 250 आहे। असे असताना औषधांची मागणी जास्त असून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून पुरवठा कमी केला जात आहे। त्यामुळे येथे काम करणारी आरोग्य यंत्रणा सुद्धा हतबल झालेली दिसते। जांभलीत मागील 10 दिवसात सर्दी, ताप, खोकला व अतिसाराची रुग्ण वाढले आहेत। अशातच मागील 21 दिवसात 10 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे। जांभलियार या गावाची लोकसंख्या 2200च्या वर आहे। गावात एक उपकेंद्र असून 2 वर्षापासून येथे कायमस्वरूपी आरोग्य सेविका नाही, तसेच कंत्राटी आरोग्य सेविकाच्या भरवशावर आरोग्याचा कारभार सुरू आहे। तसेच या आरोग्य केंद्रात विद्युत उपलब्ध नसल्याने रात्री येणाऱ्या रुग्णाला घर वापसी व्हावे लागते किंवा टेंभुसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागते। गावकऱ्यांनी आरोग्य विभागाच्या वेळोवेळी तक्रारी दाखल करून सुद्धा तक्रारीची दखल घेतल्या जात नाही। त्यामुळे येथे कायमस्वरूपी आरोग्य सेविका देण्याची मागणी करण्यात यावी, असे खासदार आणि आमदार यांनी भेट देऊन आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या आहेत। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।